श्री स्वामी समर्थ। दुर्गा सप्तशती हा ग्रंथ नवरात्रात वाचणे अत्यंत पुण्यकारक व प्रभावी मानला जातो। आपण घरात जर घट बसवत असेल तर घटासमोर या ग्रंथाचा एक पाठ का होईना आपण करायला हवा। तसेच कुमारिका देखील या ग्रंथाचा पाठ करू शकता। माझ्याकडे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा दिंडोरी प्रणीतचा आहे। दुर्गा सप्तशती हा ग्रंथ देवीच्या महात्म्याने व देवीच्या शक्ती रूपाचे वर्णन करणारा आहे। याला चंडीपाठ किंवा देवी महात्म्य असेही म्हणतात। दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत। आपण हे 13 अध्याय 9 दिवसात वाचू शकतो। नवरात्रात 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय कसे वाचावे तर पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यानंतर आपल्याला वाचन करण्याच्या पहिले संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा तर उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घेऊन त्यात गंध, फूल आणि अक्षता घ्यायच्या आहेत आणि म्हणायचे आहे की मी अमुक नावाची माझ्या कुटुंबाच्या मंगलासाठी देवीच्या कृपेकरता नवरात्रातील 9 दिवस दररोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ मी करतो आहे किंवा करते आहे। जर आपण 9 दिवसामध्ये जेवढे पाठ करणार आहोत ते इथे बोलावे। असा संकल्प आपल्याला पहिल्या दिवशीच करायचा आहे। त्यानंतर वाचन कसे करावे तर वाचनास प्रारंभ करताना पहिले शुद्ध स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करायचे आहे। स्त्रियांनी साडी घालावी, हातात बांगड्या घालायच्या आहेत आणि कपाळावर कुंकू लावायचे आहे। देवघरात घंटासमोर अखंड दिव्यासमोर आपल्याला बसून हे पाठ करायचे आहे। प्रथम आपल्याला गणपतीची प्रार्थना करायची आहे। त्यानंतर रक्षा, दुर्गा कवच, अर्गला स्तोत्र, कलिक स्तोत्र, सप्तलोकी दुर्गा म्हणावे आणि ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी। 9 दिवसामध्ये 13 अध्याय कसे वाचावे तर प्रथम 1 ते 4थ्या माळीपर्यंत आपल्याला रोज 2 अध्याय वाचायचे आहे। त्यानंतर 5 ते 9 दिवस आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे। हे सर्व अध्याय 13 अध्याय म्हणजे एक पूर्ण पाठ होतो। वाचनानंतर आपल्याला देवी सूक्त म्हणायचे आहे, क्षमा प्रार्थना म्हणायची आहे। माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा कराव्या असे आपल्याला म्हणायचे आहे आणि आरती करायची आहे। त्यानंतर आपण 14 पाठ देखील 9 दिवसात करू शकतो। त्याला चतुर्दश पाठ असे म्हणतात। आपल्या वेळेनुसार आपल्याला शक्य असेल तसे आपण दुर्गा सप्तशतीचे 1, 3, 5, 7, 9, 14 असे पाठ नवरात्रात करू शकतो। 14 पाठ 9 दिवसात कसे करायचे तर पहिल्या माळेपासून 4थ्या माळेपर्यंत आपल्याला रोज 2 पाठ करायचे आहेत। त्यानंतर 5, 6, 7, 8 आणि 9 या दिवशी आपल्याला एक पाठ करायचा आहे। असे करून 14 पाठ आपले 9 दिवसात पूर्ण होतात। आपल्या घरात बसवलेला घट, कलश, अखंड दिवा, देवीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर बसून आपल्याला या ग्रंथाचे वाचन करायचे आहे। ग्रंथाला प्रथम आपल्याला सुरुवात करण्याआधी हळद, कुंकू, फुलं वाहून नमस्कार करायचा आहे आणि ग्रंथाची वाचण्यास सुरुवात करायची आहे। ग्रंथ हा आपल्याला हातात घेऊन वाचायचा नाही। ग्रंथ हा आपण पाटावरती ठेवून वाचावा। नवरात्रामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। जर हा ग्रंथ वाचत असेल तर परान्न घेऊ नका। प्रसादाचे खाल्ले तर चालते पण दुसऱ्यांच्या घरी परान्न घेऊ नका। श्री स्वामी समर्थ।